नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे वर्तमान क्षण भाग दुसरा. मी आनंद आहे. या आनंदाचं ज्याला ज्ञान होतं तो खरा आत्मज्ञानी. भारतीय संस्कृतीत आत्मज्ञानाला अंतिम ज्ञान असं म्हटलं आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. यासाठी मनाची चंचलता आणि अहंकार नष्ट व्हायला हवा. भगवंताच्या स्मरणात राहणाऱ्या वृत्तीला परमार्थ असं म्हणतात. भगवंताचं खरं स्वरूप, निखळ ज्ञान, शुद्ध स्वरूप आपण ओळखलं पाहिजे. ही ओळखण म्हणजे अंतर्यात्रा. या अंतर्यात्रेत मन तीर्थ होऊन जातं. आपलं अंतर्विश्व जितकं स्वच्छ, सुंदर, निर्मळ तितकं बाह्यविश्व निर्मळ होतं. जेव्हा आपण स्वतःला पूर्ण जाणतो, स्वतःचा विवेकाने स्वीकार करतो, जीवनातली प्रत्येक घटना सहजपणे मान्य करतो, तेव्हा आपण स्वतःवर, स्वतःच्या जीवनावर, इतरांवर खरं प्रेम करू शकतो. आत्मस्वीकाराशिवाय आत्मशांती कधीही मिळत नाही. जीवनात अध्यात्मज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या आत्मिक आनंद, आत्मिक शांती याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात असंख्य गोष्टीत मिळवलेलं यश अध्यात्मज्ञानाशिवाय अपुरं आहे. अध्यात्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान पोटार्थी आणि आसुरी संपत्ती वाढवणारं ज्ञान आहे. या समर्थ स्वामींच्या, रामदास स्वामींच्या विचारात सुखी जीवनाचं रहस्य आहे. जोपर्यंत मी कोण हे समजत नाही, अंतरंगातील तेजाची ओळख होत नाही, तोपर्यंत आत्मिक शांती, सुख कधी मिळत नाही. आत्मतेजाच्या अज्ञानामुळे आपलं मन आणि जीवन कुठेही भरकटतं. निराशेचे ढग जमा होतात. दिशा भिंगुळविण्या वाटतात. काय करावं ते सुचत नाही. मन आणि जग दोन्ही पातळ्यांवर युद्धाचा प्रसंग येतो. जगणं निरर्थक वाटतं. भौतिक सुखाच्या राशींवर लोळत असणारी माणसं आपली झोप हरवून बसतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विध्वंसक घटनांमुळे जीवनात पोकळी निर्माण होते. मन अस्वस्थ होतं. असुरक्षितता भयावह वाटते. धुक्यात हरवलेली वाट प्रकाशाने उजळून टाकण्याचं सामर्थ्य फक्त संत विचारांमध्ये आहे, शाश्वत मूल्यांमध्ये आहे. महाभारतात एक छोटासा अर्थपूर्ण प्रसंग आहे. एकदा यक्ष धर्मराजाला 100 प्रश्न विचारतो. ज्ञानबाची मेख असलेल्या यक्ष प्रश्नांना धर्मराज मार्मिक, अर्थपूर्ण उत्तरं देतो. महाभारतकारांनी या प्रश्नोत्तरातून जीवनाचं परिपूर्ण ज्ञान आणि दर्शन आपल्याला घडवले. यक्षाच्या 100 प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता की धर्मराज, का दिक म्हणजे दिशा कोणती? धर्मराज उत्तरला, संतो दिक म्हणजे संतांनी दाखवलेली दिशा माणसाच्या, जगाच्या उद्धाराची खरी दिशा आहे. भगवंताची चेतना संत रूपाने पुन्हा पुन्हा प्रकट होते. ही चेतना आत्मविस्मृती झालेल्या, माणुसकी हरवलेल्या, दिशाहीन होणाऱ्या विश्वमनाला अंतर्मुख करते. स्वतःचं सत्य दर्शन घडवते. सुखा समाधानाने जगण्यासाठी शांतीचा मंत्र सांगते. शांती परते नाही सुख, ये र अवघेची दुःख हा विचार आपल्याला पटवून देते. खरंच संत म्हणजे परीस. या परीस स्पर्शाने आपल्या जीवनाचं, कृतीचं सोनं होतं. संत विचारांच्या समर्थ सोबतीने आपण आनंदयात्री होतो. आपल्या ज्ञानाच्या वाटा समृद्ध होतात. या समृद्धीमुळे अंतर्बाह्य विरक्तीचा खरा अर्थ समजतो. विरक्ती म्हणजे प्रपंचाचा त्याग नाही. विरक्ती म्हणजे प्रपंचात राहून प्रपंचाचा परमार्थ करण्याची सहज सुंदर कला. विरक्तीमुळे चित्ताची शुद्धी होते. मन निवतं. निवलेलं ज्ञानी विरक्त मन अंतरंगात डोकावतं. त्यामुळे अंतरंगातील देवत्वाला जाग येते. स्वतःची ओळख होते आणि ही ओळख माणसाच्या जीवनाचं कल्याण करते.
आजच्या विज्ञान युगात देवत्वाकडे, स्वतःच्या चांगुलपणाकडे आपण पाठ फिरवली आहे. अशा मनाला आत्मबोधाची, आत्मज्ञानाची गरजच वाटत नाही. सुखासीनतेमुळे तो आंधळा होऊन गेलाय. आध्यात्मिकता म्हणजे जीवनाची मुळाशी असलेलं नातं जोडणारी आपली वृत्ती. विज्ञान युगात आध्यात्मिकतेची खरी गरज आहे. आपल्या वैभवशाली संस्कृतीचं भवितव्य घडवण्यासाठी आध्यात्मिक श्रद्धेची कास धरायला हवी. भारतीय जीवनदृष्टी माणसाला अंतर्मुख करणारी आहे. अध्यात्म हा विश्वधर्म आहे. अध्यात्म म्हणजे भगवंत प्राप्तीचा मार्ग. अध्यात्म म्हणजे अंतरंग साधना. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारखे संत ग्रंथ आध्यात्मिक जीवनदृष्टीचे मौलिक ग्रंथ आहेत. तेच खरे आपले गुरु आहेत. जन्मास येऊनी अध्यात्म शिकावे हा रामदासी बाणा आपल्यातल्या प्रत्येकाने आचरणात आणायला हवा. आध्यात्मिक होणं म्हणजे अंतरंगीचा ठेवा गवसणं, स्वतःचा शोध लागणं, मी मला सापडलो या अत्यानंदाचा अनुभव घेणं. सुखी राहता सर्वही सुख आहे या अनुभवाची प्रचिती प्रत्येकाला येणं म्हणजे आध्यात्मिक होणं. ही प्रचिती केवळ आपल्याजवळ ठेवण्यासाठी नसते, ती समाजमनापर्यंत पोचवता यायला पाहिजे. आध्यात्मिक आनंदाची लूट करता यायला पाहिजे. आपल्या आनंदात असंख्यांना सामील करून घेण्यात खरा डोळसपणा आहे. श्री रामकृष्ण परमहंस हे आध्यात्मिक क्षेत्रातले एक महान व्यक्तिमत्व आहे. सगुण उपासनेची तेजस्वी मूर्ती म्हणजे रामकृष्ण परमहंस. साधेपणाचं सौंदर्य म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस नेहमी एक गोष्ट सांगायचे. ईश्वरावर दृढ श्रद्धा असलेला एक ईश्वरनिष्ठ साधू होता. विरक्ती हे त्याचं फार मोठं सामर्थ्य होतं. घरदार सोडून तो सतत भ्रमंती करायचा. भ्रमंतीत तो एकदा हिमालयात जाऊन पोचला. हिमालय पर्वताच्या मध्यावर एक अतिशय अवघड चढ आहे. त्या चढावर तो साधू जाऊन पोचला. निसर्गाच्या सान्निध्यात तो स्वतःला विसरून गेला. त्या उंच स्थानी त्याला स्वर्गीय सुखाची प्रचिती आल्यावर त्याच्या मुखातून नकळत उद्गार निघाले, आ हा हा हा, काय हे दिव्य भव्य सौंदर्य! ईश्वराचं रूप किती मोहक आहे नाही. या रूपात विरघळून जायला हवं असं म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिलं. तो ईश्वराकडे झेपावला, तो परत कुणालाही दिसला नाही. दुसरा एक ईश्वरनिष्ठ साधू होता. तोही हिमालयात त्याच जागी गेला. त्या सौंदर्याने तोही हरखून गेला. ईश्वराच्या रूपाने तो एकचित्त होऊन गेला. एकाग्र मनात विचार आला की हे परमेश्वराचं मोहक रूप त्याच्या प्रत्येक लेकराला दाखवण्याचं काम आपलं आहे. आपल्याला जो आनंद मिळाला तो जगाला वाटायला हवा. जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. ही संत वृत्ती ज्याच्याजवळ असते तो खरा ईश्वरनिष्ठ संत. असा संत स्वार्थाच्या भिंती ओलांडून विश्वकल्याणाचा विचार करून त्या वाटेने जातो. तेच आपलं जीवित कार्य आहे याची त्याला जाण असते. सगळ्यांचं मंगल व्हावं हा व्यापक विचार त्याच्या मनात असतो आणि या विचाराने तो झपाटून गेलेला असतो. मी त्या ईश्वराचा अंश आहे. ईश्वरी कार्य करण्यासाठी माझा जन्म आहे, ही त्याला स्वतःची झालेली ओळख असते. या ओळखीमुळे आध्यात्मिक प्रवासात त्याचं जगणं आनंदाचं होऊन जातं. सात्विक वृत्तीने, निरपेक्ष बुद्धीने तो नित्य सत्कर्म करत राहतो. समाजात राहून समाजमनाच्या उद्धाराची तळमळ ध्यास असणारा खऱ्या अर्थाने सज्जन सोयरा आहे. आपल्याला सर्वार्थाने सुख हवं असेल तर दुसऱ्यांच्या सुखाचा आणि स्वातंत्र्याचा विचार करणं खरं महत्त्वाचं आहे. सुखी जीवनाचं रहस्य आपल्या वागण्या बोलण्या चालण्यातून समजतं. सुखी समाधानी जीवनाचा अनुभव असलेलं एक अतिसंवेदनशील मन आपल्या कवितेत सहजपणे व्यक्त झालं आहे. ही कविता आपल्याला अंतर्मुख करते.
दैनंदिन जीवनात आपली वागणूक, आपले विचार कसे हवेत याचं अत्यंत सहज सुंदर दर्शन घडवणारी ही कविता आहे. देवत्व आपल्या वर्तनात आहे याची जाणीव असणं हे खरं माणूसपण आहे. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्यासाठी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, भांड्याला लागताच भांडे विसरून जावे क्षणामध्ये. रुसवे फुगवे नको मनाचे, मोद राहावा मनामध्ये, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची. ज्याची त्याला द्यावी जागा, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये. लळा जिव्हाळा आत असावा, लळा जिव्हाळा आत असावा, नको उमाळावर करणी, नको घराला गर्वधनाचा, लीन रहावे प्रभुचरणी. दिवसा राती परमेशाचा वास असावा घरामध्ये, वास असावा घरामध्ये.